नमस्कार मंडळी. तर ही आहेत बघा मच्छीची अंडी. रोहू मच्छी आणलेली, त्याच्यामध्ये निघाली आहेत अंडी. तर आता अंडी बनवायची आहेत मला. तर इकडे मी ठेवलेली आहे कढई तापायला. तर कढई पण आपली मस्त अशी तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल. तर मी 2 पळी तेल टाकते. तेल आपलं चांगलं गरम झालेले आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते. चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेलं आहे. मिठाचीच आपल्याला बनवायची. ह्याच्यामध्ये कोणताही मसाला, कांदा, टमाटर वगैरे अजिबात टाकायचं नाही. फक्त तेल, मीठ आणि हळद असं एवढं टाकायचं आहे आपल्याला. तर कोणाकोणाला माहिती आहेत मच्छीची अंडी कशी असतात ते तर नक्की मला कमेंट करून सांगा. खूप चांगलं असतं खाल्लेलं असं म्हणतात सगळेजणं. मी जरी खात नसली तरी जेव्हा कोणी खात असेल नॉनव्हेज त्याच्यासाठी खूप चांगले बरं का, खात जावा. तर आता ही मच्छीची जी अंडी आहेत ते मी धुवून घेतलेले आहेत बरं का, स्वच्छ 2-3 पाण्याने. तर आता तेलामध्ये मी टाकते हे अंडी आणि लगेच आपल्याला हळद आणि मीठसुद्धा त्यासोबत टाकायचं आहे चवीनुसार आणि मस्त आता आपण. तर आता आपण ह्याला हलवून घेऊया. आणि आता ही जी अंडी असतात त्याला असं असं करून चांगलं फोडायचं असतं बरं का, मग सुट्टं होतं. लय वेळ पण नाही लागत शिजायला याला. न पाणी बिनी काही टाकायचं नाही, फक्त तेलामध्ये आपलं चांगलं फ्राय करत राहायचं. तर मंडळी हे अंडी जे आहेत चांगले अशी फ्राय करत राहायचं 5 मिनटं आणि थोड्या वेळ चांगलं असं झाकण ठेवायची गरज नाही. असं जरी तुम्ही हलवत राहिलं 5-10 मिनटं असं तरी चालतं. चांगली आपली अंडी शिजून निघतात. झाकण ठेवायची, पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. तर आपली अंडी तयार झालेली आहेत, मस्त झटकीपट तयार होणारे. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा नुसती चमच्याने खा. तर आमच्या घरात तर ज्वारीच्या भाकरीसोबत, कारण दुसरी पण मच्छी असते तोंडी लावायला तर रस्सा वगैरे, तर असंच ते लोक नुसतंच भाकरीसोबत किंवा चमच्याने असं खातात. तर तुम्ही बघा कसं खायचं ते आता. तर तयार झालेले आहेत. आपण वरतून टाकूया मस्त अशी कोथिंबीर. कशी वाटली अंडा रेसिपी, मच्छीच्या अंड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.